जय हिंद। हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक ॲडव्होकेट खतीब वकील आपल्या महाराष्ट्र राज्यातील एका अत्यंत मोठ्या अशा राजकीय पुढाऱ्याच्या मुलाने महार वतन जमिनी खरेदी करण्याबाबत अत्यंत अभूतपूर्व असा प्रचंड असा गोंधळ घातलेला आहे। तर महार वतन जमिनी म्हणजे काय हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात, समजून घेऊयात। आपल्या भारत देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये आपली खेडी ही संपूर्णतः स्वायत्त होती, परिपूर्ण होती। आपल्याला गावाबाहेर जायची मुळीच गरज नव्हती। गावामधील आवश्यक त्या सर्व सेवा, मग ते सोनार काम असेल, सुतार काम असेल, लोहार काम असेल, कुंभार काम असेल, चर्मकाम असेल, या सर्व सेवा करणाऱ्या विविध विशिष्ट जाती होत्या। आणि त्या जातींना गावातील शेतकरी हे आपल्या शेतातून मिळणाऱ्या धान्यातील विशिष्ट हिस्सा त्यांच्या सेवांचा मोबदला म्हणून देत असत। परंतु सर्वसाधारणतः जेव्हा परकी इंग्रजी राजवट आपल्या भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्थापित झाली, तेव्हा त्यांनी गावातील विशिष्ट सेवा करणाऱ्या विशिष्ट जातींना कायम स्वरूपी कसण्यासाठी शेत जमिनी दिल्या, वंश परंपरागतरित्या कसण्यासाठी शेत जमिनी दिल्या। आणि त्यापैकी गावाची चाकरी करणाऱ्या, गावामध्ये संदेश वहन करणाऱ्या महार जातीच्या लोकांना वंश परंपरागत कसून उदरनिर्वाहासाठी ज्या जमिनी देण्यात आल्या, त्या जमिनींना नाव दिलं गेलं महार वतन जमिनी। हा निर्णय घेतला इंग्रज सरकारद्वारा इसवी सन 1860 ते 62 या कालावधीमध्ये त्यांनी स्थापन केलेल्या इनाम कमिशननं हा निर्णय घेतला। आणि महार समाजाला ते गावाची चाकरी करण्याबाबत, गावाचा संदेश वहन देण्याबाबत, गावाचं संरक्षण करण्याबाबत जे सेवा देत होते, त्यासाठी वंश परंपरागतरित्या कसून खाण्यासाठी या जमिनी दिल्या। तर आता या महार वतन जमिनीबाबत कायदेशीर वस्तुस्थिती काय आहे ते पाहूया। महार वतन जमिनी या आपल्या महाराष्ट्राचा एक अत्यंत महत्त्वाचा असा ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा आणि वैशिष्ट्य व संकल्पना आहे। इसवी सन 2023 या साली आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या महार वतन जमिनींची एकूण संख्या होती 2,63,000 हेक्टर। एवढ्या प्रचंड जमिनी होत्या। तर इसवी सन 1958 मध्ये महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र हलके इनाम वतन रद्द करण्याचा कायदा केला आणि त्या अन्वयेच महार इनाम वतन सुद्धा रद्द झाले। आणि सर्व महार वतन रद्द होऊन महार इनाम वतनाच्या जमिनी महाराष्ट्र सरकारच्या कायदेशीर शासकीय कब्जे ताब्यात आल्या आणि त्यांच्या बदल्यात वतनदार महार कुटुंबांना मोबदल्या स्वरूप रकमा सुद्धा मिळाल्या। वर्ष 1963 या साली सर्व इनाम वतन जमिनी या संपूर्णपणे रद्द झाल्या। परंतु त्यामध्ये मूळ वतनदार वारसांना सरकारला नजराणा फी भरून या वतन जमिनी परत घेण्याचा, रिग्रँट करून घेण्याचा अधिकार सुद्धा दिला गेला होता। म्हणजेच महार इनाम वतन जमिनींचं महार इनाम वतनदार कुटुंबियांकडून महाराष्ट्र सरकारला अत्यंत शांततामयरित्या या जमिनींचं हस्तांतरण झालं। परंतु काही वतनदार महार कुटुंबियांनी सरकारला नजराणा फी देऊन त्या जमिनी परत नाही मिळवल्या, रिग्रँट करून नाही घेतल्या। आणि सबब शासकीय महसूल अभिलेखांमध्ये या महार वतन जमिनीवर शासकीय मिळकती अशाच नोंदी राहिल्या। आणि त्यामुळं महाराष्ट्रातील एका अत्यंत मोठ्या अशा राजकीय नेत्याच्या सुपुत्राचे महार वतन जमिनीबाबतचे प्रताप जगासमोर आले। असो, तर या महार वतन जमिनीबाबत कायदेशीर वस्तुस्थिती काय आहे ते पाहूया। महार वतन जमिनी या इतर
सर्वसामान्य शेत जमिनींसारख्या विकता किंवा खरेदी करता येत नाहीत. महार वतन जमिनींच्या विक्री किंवा हस्तांतरणासाठी कलेक्टरची पूर्व परवानगी ही संपूर्णतः बंधनकारक आहे. कलेक्टरच्या पूर्व परवानगीशिवाय जर महार वतन इनाम जमिनीची विक्री झाली तर अशा मिळकती जप्त करण्याचा आणि त्या आपल्या ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारला संपूर्ण हक्क व अधिकार आहे. महार वतन जमिनी या फक्त त्यांच्या मूळ उद्देशासाठीच वापरता येतात. उदाहरण शेतीसाठी आणि सरकारी सेवेसाठी. तर पुढील व्हिडिओपर्यंत हा पामर आपणासारखाच भारत देशाचा एक मालक ॲडव्होकेट खतीब वकील आपली आज्ञा घेत आहे. जय हिंद.